स्त्रीला दागिने किती आहेत ते नाही विचारत, पण मुलं किती आहेत ते नक्की विचारतात. ही पण विचारत होती, ती पण विचारत होती, आपल्याला कधी बाळ होणार, आपण कोणाचं काय वाईट केलंय. की योगा से होगा तो होगा असं लास्ट पर्याय म्हणून ते योगकडे येतात. त्यांना 10-10 वर्ष बाळ झालं नव्हतं, त्यांना विदिन 3 मंथ्स नॅचरली कन्सीव्ह झालेलं आहे. स्वामींच्या कृपेने अशी एक पण मेडिकल कंडिशन नाही आहे सध्या तरी की बाबा तिला तो कंडिशन आहे आणि योगने तिला फरक नाही पडला. मॅनिफेस्टेशन बेबीसाठी पण तेवढंच इफेक्टिव्ह आहे की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली त्यांच्या बाळाचं नाक कसं हवं, डोळे कसे हवे हे त्यांनी डिफाईन केलेलं आणि ते एक्झॅक्टली बाळ तसंच आहे. WHO प्रमाणे तुमचं वय 35च्या आत आहे तर ॲटलिस्ट 1 वर्ष कन्सिस्टंट तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि तरीही तुम्हाला रिझल्ट्स नाही मिळत आहेत तर तुम्ही काही टेस्ट वगैरे केल्या पाहिजे. किंवा आम्ही जे करतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे सांगायलाच कोणी नाही आहे, तर त्यांना तुम्ही कशी मदत करू शकता? निशंक हो निर्भय हो मनारे असं आपल्या स्वामींच्या प्रार्थनेत सांगितलं जातं. म्हणजे मनातल्या जर शंका गेल्या तर मनातली भीती जाते. खूप प्रयत्न करून सुद्धा आम्हाला नॅचरली कन्सीव्ह होत नाही आहे, तर कुठेतरी असं वाटायला लागतं की माझ्या शरीराने मला धोका दिला आहे. तुम्ही IUI-IVF करत असाल, तुम्ही कुठलीही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत असाल, योगाभ्यास करत असाल, सो त्या केसमध्ये तुम्हाला जस्ट तुमच्या बॉडीवर विश्वास ठेवायचा आहे. हे प्रिय बाळा, तू चेतना स्वरूपात आता जिथे कुठे आहेस तिथून लवकरात लवकर माझ्या गर्भात आपल्या घरात प्रवेश कर. तुझा जन्म या विश्वाच्या कल्याणासाठी होत आहे, त्यासाठीच तुझे आई बाबा प्रयत्नशील आहेत. तथास्तु तथास्तु तथास्तु. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वागत करते. आत्तापर्यंत आपण या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या आजारांवर आणि त्यावर होणाऱ्या उपचारांबद्दल बोललो आहोत, पण प्रत्येक वेळेला एखादा आजार झाला तर त्यावर ऑपरेशन, सर्जरी, गोळ्या, औषधं हेच घेणं महत्त्वाचं आहे का, की योगा करून सुद्धा आणखीन काही करून सुद्धा आपल्याला फरक पडू शकतो? आणि ज्या दाम्पत्यांना कन्सीव्ह करायचं आहे, आई व्हायचं आहे, पण कुठेतरी अडथळा येतो आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आजचा हा पॉडकास्ट खूप खूप खास असणार आहे. सध्या सोशल मीडियावर आपण अनेक रील्स बघतो, त्यामध्ये तुम्ही योगा विथ सायली यांचे रील्स 100% पाहिले असणार आहेत. आणि आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत की नेमकं योगा केल्यामुळे आपल्या आयुष्यात काय फरक पडू शकतो. आणि आत्तापर्यंत त्यांनी 5,000पेक्षा जास्त कपलला मदत केलेली आहे फक्त योगाच्या माध्यमातून. चला वेळ न घालवता त्यांच्याशी बोलायला आपण सुरुवात करूया. आपल्यासोबत आहेत सायली कल्पेश वैद्य. खूप खूप स्वागत करते तुमचं लोकमत सखीमध्ये. थँक्यू सो मच अमृता. खरं तर तुमचे रील्स आम्ही सोशल मीडियावर पाहिले आहेत आणि योगामुळे सुद्धा एखाद्याच्या आयुष्यात इतका फरक पडू शकतो. आणि ज्यांना खास करून कन्सीव्ह करायचं आहे, ज्यांना गर्भधारणा करायची आहे, त्यांच्यासाठी योगा हा खरंच इतका महत्त्वाचा असू शकतो, म्हणजे टर्निंग पॉईंट आपण म्हणूयात आयुष्यातला. तर कसं हे घडून आणलं तुम्ही? येस, म्हणजे आमच्याकडे जी फर्स्ट स्टोरी होती ती PCODची होती की एक मुलगी आमच्या क्लासला यायची, तिला गायनॅकनिक्स रेकमेंड केलेलं की PCOD आहे तर तू बाबा योगा अभ्यास पण सुरू कर. आणि मी असेच रील्ससाठी तिचा कंटेंट शूट करत होते, तर ती म्हणाली की सायलीताई माझे पिरियड्स रेग्युलर झाले, माझे पिरियड्स अजिबात येत नव्हते. आणि 5-6 वर्षापूर्वी ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं की अरे एखादी मुलगी तिच्या पिरियड सायकलबद्दल एवढं बोलते. तर मग मला असं वाटलं की अरे खरंच म्हणजे योगनी ह्याला खूप छान इम्पॅक्ट पडतोय. सो आम्ही PCOD स्पेसिफिक योगा फ्लोज डिझाईन केले आणि त्याप्रमाणे बॅचेस घ्यायला सुरुवात केली. सो खूप मुलींना ज्यांचे पिरियड्स इरेग्युलर होते, ज्यांना फ्लोजचा प्रॉब्लेम होत होता, तर त्यांना पिरियड्स रेग्युलर व्हायला मदत झाली. मग आम्ही हळूहळू फर्टिलिटीकडे वळलो की फर्टिलिटी रिलेटेड जे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, मग लो AMH असेल, PCOD असेल, थायरॉईड असेल, ब्लॉक फिलिपिन ट्यूब्स असतील किंवा IUI-IVF सपोर्टिव्ह योगा फ्लोज असतील. सो आम्ही कुठल्या म्हणजे त्या पर्टिक्युलर चक्रासमध्ये कशा प्रकारे त्यांनी योगा फ्लोज केले पाहिजे ह्या रिलेटेड स्पेशल बॅचेस सुरू केली. आणि आत्ता आमचं सक्सेस रेशो खूप छान आहे. म्हणजे ज्यांना वेगवेगळ्या म्हणजे स्वामींच्या कृपेने अशी एक पण मेडिकल कंडिशन नाही आहे सध्या तरी की बाबा तिला तो कंडिशन आहे आणि योगने तिला फरक नाही पडला. सो मी ज्या आता कंडिशन्स घेतल्यात त्या प्रत्येकामध्ये आमच्याकडे ॲटलिस्ट एक तरी सक्सेस स्टोरी आहे की त्यांनी सगळं छान फॉलो केलं जे आम्ही सांगितलं आणि त्यांना गुड न्यूज मिळालेली आहे.
बरोबर. आणि योगासोबतच आणखीनही तुमचा वेगवेगळ्या पॅथींचा मी म्हणेल अभ्यास आहे आणि तुम्ही स्वतः इंजिनियर आहात. पण तरीसुद्धा यामध्ये योगा करून आपलं करिअरही घडू शकतं आणि त्यातून आपण अनेकांना, हजारो लोकांना मदतही करू शकतो. हे नेमकं तुम्हाला कसं सुचलं? कारण की नैसर्गिकरित्या कन्सीव्ह होऊ शकतं केवळ योगाने. प्रत्येकालाच IVF, IUI किंवा आणखीन ज्या काही नवीन-नवीन पद्धती आलेल्या आहेत, त्याची गरज पडत नाही. हे तुम्ही तुमच्या कामाने, तुमच्या आम्ही व्हिडिओजमधून नेहमी बघतो, सिद्ध केलंय. तर हे नेमकं कसं? म्हणजे ते आमच्या स्टुडंटनी सिद्ध केलं आहे. म्हणजे आम्ही जे कारण योग करणं तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे डेडिकेटली तुम्हाला तुमचं रुटीन सांभाळून 45 मिनटं मॅटवर यायला पाहिजे किंवा आम्ही काही आहाराचे नियम सांगतो ते तुम्हाला रेग्युलर फॉलो केलं पाहिजे. सो आमच्या स्टुडंटनी ते प्रूव्ह केलं की डेडिकेटली ते सगळ्या गोष्टी फॉलो करतात आणि त्यामुळे त्यांना ते रिझल्ट्स मिळाले. सो IUI, IVF किंवा कुठलीही मेडिकल ट्रीटमेंट, फॉलिक्युलर स्टडी हे काही चुकीचं नाही आहे. पण योगाभ्यासाची जर त्याला जोड असेल, इनफॅक्ट आता खूप सारे गायनॅक, जसं मी पहिल्यांदा सांगितलं जी PCODची केस होती, सो खूप सारे गायनॅक रेकमेंड करतात की बाबा तुम्ही IUI, IVF करताय तर ते सक्सेसफुल व्हावे. कारण इम्प्लांटेशन ॲट द एंड आपल्या गर्भातच होणार आहे. सो आपलं गर्भ, आपलं युट्रस हेल्दी असणं गरजेचं आहे. त्यासाठी गायनॅक स्वतः रेकमेंड करतात की बाबा तुम्ही योगाभ्याससुद्धा फॉलो करा. आणि योगसोबतच आम्ही नॅचरोपॅथी त्यांना सजेस्ट करतो. सो नॅचरोपॅथीमध्ये काय येतं की उपवास करा, जेणेकरून तुमची बॉडीतले जे काही टॉक्झिन्स असतील, साचलेले विषद्रव्य असतील तर ते रिलीज व्हायला मदत होतात. त्यांच्याकडनं वेगवेगळ्या शुद्धिक्रिया आम्ही करून घेतो. त्याचबरोबर मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आपण यूज करतो. आता मॅनिफेस्टेशन द सिक्रेटमुळे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे मॅनिफेस्टेशन बेबीसाठी पण तेवढंच इफेक्टिव्ह आहे. म्हणजे आमच्याकडे स्टुडंटनी असे फोटोज पाठवलेले आहेत की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली त्यांच्या बाळाचं नाक कसं हवं, डोळे कसे हवे हे त्यांनी डिफाईन केलेलं आणि ते एक्झॅक्टली बाळ तसंच आहे. इनफॅक्ट माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. मी त्याच्या विजन चार्टमध्ये लिहिलेलं की मला म्हणजे मुलगाच हवा, असं जेंडर बायस म्हणून नाही, पण माझी लहानपणापासून इच्छा होती की आपल्याला मुलगा व्हावा, कारण आम्ही सगळ्या कझिन सिस्टर्स आहोत. सो मी ते विजन ठेवलेलं आणि मी पोटात असतानाच माझ्या बाळाचं नाव ओम ठेवलेलं. त्यानंतर मी विजन ठेवलेलं की त्याला 2 खळ्या असतील. सो त्याला 2 डिंपल आहेत डाव्या गालावर. तो एक्झॅक्टली जे जसं मॅनिफेस्ट केलं तर तसं झालं. मग ते माझ्या बाबतीत ते ॲज इट इज झालं, म्हणून मी माझ्या स्टुडंटला पण शिकवायला सुरुवात केली. सो काही स्टुडंटनी ट्विन्स बेबीसाठी मॅनिफेस्ट केलेलं, तर त्यांना आता ट्विन्स प्रेग्नन्सी आहे. सो एवढं मॅनिफेस्टेशन पण इफेक्टिव्ह राहतं. पण मग या मॅनिफेस्टेशनच्या काही टेक्निक्स असतात का? कारण अनेक लोकं अर्थात सोशल मीडियावर व्हिडिओज वगैरे बघून म्हणतात की आम्ही केलं पण आमचं झालं नाही. तर काही टेक्निक्स असतात म्हणजे याच्या? कन्सिस्टन्सी, योग, नॅचरोपॅथी या सगळ्याच गोष्टींसाठी कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. सो सेम विथ मॅनिफेस्टेशन. म्हणजे मी एक आर्टिकलमध्ये वाचलेलं की त्यांना जॉबमध्ये हाईक हवी होती, चांगली सॅलरी हवी होती, असं त्यांनी मॅनिफेस्ट करायला सुरुवात केलं आणि त्याच वेळेला त्यांचं काय म्हणता येईल जॉब गेला. सो ते खूप शॉक झाले की अरे मला तर करिअरमध्ये ग्रोथ करायचं होतं आणि हे रिव्हर्स मॅनिफेस्टेशन झाल्यासारखं झालं. पण नंतर 15 दिवसातच त्यांना अजून चांगल्या सॅलरीचं जॉब लागला. सो आपल्याला जे हवं आहे ते मिळत असताना कधी कधी रिव्हर्स रिझल्ट पण येऊ शकतात. जसं की कोण प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे आणि त्यांना पिरियड्स आले की त्यांच्यासाठी तो दिवस म्हणजे त्या महिन्यातला सगळ्यात बेकार दिवस असतो की अरे ही सायकल पण फुकट गेली. पण ते पण एक मॅनिफेस्टेशनच आहे ना की तुमचे आज पिरियड्स रेग्युलर आहेत म्हणून तुम्ही उद्या जाऊन आई होऊ शकता. म्हणजे आमच्या ज्या इमोशनल वेलबिंग कोच आहेत तर ते नेहमी म्हणतात की पिरियड्स ही तुमची एक मैत्रीण आहे. ती दर महिन्याला तुम्हाला भेटायला येते, तर ती एक आशा पण घेऊन येते की बाबा तुझे पिरियड्स आहेत, तुझा मोनोपॉज नाही आला आहे, सो तू आई होऊ शकतेस. तर ती पण एक सायकल आहे. तर तुम्ही मॅनिफेस्ट करताय तर कधी कधी आपल्याला त्या क्षणाला असं वाटतं की अरे ही गोष्ट माझ्या मॅनिफेस्टेशनप्रमाणे होत नाही आहे, पण ती आपल्या फायनल गोलला अलाईन असते. सो आपण मॅनिफेस्ट करत राहिलं पाहिजे आणि ते राईट वेनी मॅनिफेस्ट केलं पाहिजे. म्हणजे कन्सिस्टन्सी तुमची असली पाहिजे. सो आमच्या कोर्समध्ये आम्ही त्यांना असं काही स्पेसिफिक अफर्मेशन्स देतो ज्यामध्ये त्यांचं करिअर आणि बाळाचं स्वप्न दोन्ही अलाईन होईल. तर आता ज्या आपल्या वयाच्या मुली असतात तर त्या एक करिअरच्या पण एका उंचीवर असतात. सो त्यांना ती पण मनात कुठेतरी भीती असते की अरे मला आता बाळ झालं तर माझं करिअर मी कसं सांभाळणार आहे, माझं एवढं हेक्टिक शेड्यूल मला त्या तान्या बाळाला सांभाळून करता येईल का. किंवा खूप जणी न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आपण राहतो, आपले आई बाबा किंवा सासू सासरे गावी राहत असतात, सो त्यांना आपल्यासोबत येणं शक्य नसतं. मग मनात जर काही अशा भीती असतील किंवा पुरुषांच्याही की बाबा ऑलरेडी घराचा EMI चालू आहे, आता परत बाळ झालं तर आपण इंटरनॅशनल स्कूलची फीस बघतो की दरवर्षी ती 10% वाढते. सो मुलांनाही बॅक ऑफ द माइंड कुठेतरी भीती असते, मुलींना करिअर सांभाळायची भीती असते. असं जर बॅक ऑफ द माइंड भीती असेल तरी मॅनिफेस्टेशनला इश्यू येऊ शकतो. सो फिअर आणि लव हे
खूप इम्पॉर्टंट इमोशन्स आहेत जेव्हा आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करतो. जर तुम्ही घाबरून कुठली गोष्ट मॅनिफेस्ट करत असाल तर ती होत नाही. पण तुम्ही प्रेमाने करताय की अरे माझं बाळ सगळं मॅनेजमेंट छान करणार आहे आणि ती एक वेगळी स्ट्रेंथ आपल्यात येते. सो बाळ झाल्यावर मी अजून छान सगळ्या गोष्टी मॅनेज करीन. कारण की मी स्वतः अनुभवते की ओम आल्यावर आमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट आला आणि आमचं करिअर अजून छान ग्रो झालं आहे. सो येस, तर तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशनवर विश्वास ठेवून त्या गोष्टी रेग्युलरली फॉलो केल्यात, जसं की मी म्हटलं अफर्मेशन जरी तुम्ही रेग्युलर बेसिसवर ऐकलं तरी तुम्हाला जे हवं ते तुम्ही इझिली अचीव करू शकता. बरोबर आहे. मला वाटतं की तुमचा हा जो इतका पॉझिटिव्ह अनुभव आहे तो आपल्या प्रेक्षकांसाठी आणि ज्या खास मैत्रिणी आत्ता आपला हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. पण तरी देखील तुम्हाला कन्सीव्ह करायचं आहे किंवा तुम्ही प्लॅनिंग करतायत पण त्यात कुठेतरी थोडेसे अडथळे येत आहेत, तर काळजी करू नका, घाबरून जाऊ नका. कारण स्क्रीनवर आत्ता तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सायली वैद्य मॅमला संपर्क करू शकता. तुमच्या मनातला काही प्रश्न असेल तर तोही विचारू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं अशाच छान छान विषयांवर पॉडकास्ट ऐकण्यासाठी लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. तर तुमच्याकडून तर मला आणखीन भरपूर माहिती घ्यायची. आता जसं तुम्ही सांगितलं की का मॅनिफेस्टेशन आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे, अनेक लोक करतही असतील, त्यांच्यात काही टेक्निकली चुका होत असतील तर त्या होऊ नयेत यासाठी तर तुम्ही सांगितलं की आपण नेमकं काय करायला हवं. पण एखाद्या आपण म्हणूयात की कपलचं लग्न झाल्यानंतर खूप कमी दिवसातच घरच्यांकडून, मित्रांकडून, अगदी ऑफिसमध्ये सुद्धा त्यांना विचारलं जातं की तुम्ही गुड न्यूज कधी देणार आहे. तर कुठेतरी ते पण प्रेशर त्यांच्या मनावर येतं का? आणि मग जर इझिली कन्सीव्ह होत नसेल, नॅचरली कन्सीव्ह होत नसेल, तर मग असे कपल तुमच्याकडे त्यांचे प्रश्न घेऊन येतात का? हो, म्हणजे ते खूप जास्त प्रेशर येतं. म्हणजे लग्न नुकतंच झालं असेल तर ते छान वाटतं ऐकायला. ती गोड बातमी, अरे आपल्याला चिडवतात. पण काही कंडिशनमध्ये ना ह्याचं उलटं पण होतं, की मग सर्टन एजनंतर लोकं चिडवायची पण बंद होतात त्यांना. मग ते पण त्यांना एक निगेटिव्ह वाटतं, की अरे आता आपल्याला कोणी विचारतच नाही आहेत. म्हणजे आपण आता एवढे होपलेस झालोय का? तर ही एक वेगळी बाजू असते. पण मग कधी-कधी असं होतं, की समारंभात वगैरे आपण गेलो, की लोकं सहज विचारतात. जसं की आता मी म्हटलं, की माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. सो मला त्याच्याबद्दल विचारतात, की अरे ओम कसा आहे? कितवीला आहे? काय आहे? तर ही एक सोशल इथिक आपण त्याला म्हणू शकतो. किंवा माझ्या सासूबाई असं विचारतात, की स्त्रीला दागिने किती आहेत ते नाही विचारत, पण मुलं किती आहेत ते नक्की विचारतात. किंवा पुरुषांना की बाबा कुठे जॉब करतोस? हे सामाजिकरित्या विचारलं जातं एक विचारपूस म्हणून. सो विचारणारा पुढच्या 10 सेकंदाला विसरून जातो, कारण त्यासाठी ते रुटीन जॉब असतो. पण ह्यामुळे त्या स्त्रीच्या मनावर खूप जास्त परिणाम होतो आणि ह्या प्रश्नांमुळे तिचं हळूहळू सोशल लाईफच बंद होऊन जातं. ती मग कुठलेही समारंभ असो, लग्न असो, सोशल गॅदरिंग असो, कुठलाही दुःखद प्रसंग जरी असला तरी तिला तोच प्रश्न विचारला जातो. मग त्यामुळे ती हळूहळू बाहेर पडणंच सोडून देते. आणि सोशल गॅदरिंगचं मेन उद्दिष्ट तर तेच आहे, की आपल्याला आपल्या भावना रिलीज व्हाव्या, आपल्या मित्रमैत्रिणींना, जवळच्या व्यक्तींना आपल्याला बोलता यावं, छान आनंद मिळावा. पण तिथे गेल्यावर पण त्याच दुःखाची तिला आठवण होते आणि मग ती हळूहळू ते बाहेर पडणंच तिचं विसरून जातं. मग परत घरी गेल्यावरती ऑब्व्हियसली आपण आपले सगळे प्रश्न जे आहे, दुःख आहे, ते आपला बेस्ट फ्रेंड आपल्या नवऱ्याशी शेअर करतो. मग परत ती नवऱ्याला पण तेच बोलते, की अरे ही ही पण विचारत होती, ती पण विचारत होती. आपल्याला कधी बाळ होणार? आपण कोणाचं काय वाईट केलंय? आपल्यालाच का होत नाही? मग ह्यातून त्या दोघांच्या रिलेशनमध्ये पण कुठेतरी ताण येतो. कारण नवऱ्याला पण ऑलरेडी ते प्रेशर येतच असतं. फक्त मुली एक्सप्रेस करतात, मुलं कधी-कधी एक्सप्रेस करत नाही. मग त्यामुळे त्यांचं रिलेशनशिप पण कुठेतरी स्पॉईल होतं. मग मी काही कपलचं असं ऐकलंय, की बायको झोपल्याशिवाय नवरा घरीच येत नाही, की अरे घरी गेल्यावर परत ती तेच सगळं बोलणार. मग ह्यातून त्यांचं रिलेशनवर पण त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. सो मला असं वाटतं, की ज्यांना माहिती आहे, की ह्या महिलेला कन्सीव्ह व्हायला डिफिकल्ट होत आहेत, सो अशांना आपण नाही विचारला पाहिजे तो प्रश्न, कारण त्यातून त्यांचं दुःख अजून वाढत असतं. नाही, बरोबर आहे. आणि हे मला वाटतं की अनेकांच्या बाबतीत हे घडतंच आणि ते कुठेतरी प्रेशर आपल्यावर येतं आणि आपला जो त्रास आहे तो कैक पटीने वाढतो देखील. पण आता त्यावर आपल्याकडे सोल्युशन आहे, ते म्हणजे योगा. तर आता याच अशा कपल्सला आपण मदत करूयात की कन्सीव्ह लवकर करण्यासाठी योगामध्ये सुद्धा असे काही प्रकार किंवा पोझिशन्स आहेत का की ते आपण ट्राय करू शकतो, त्याने आपल्याला मदत मिळेल? येस. आम्ही फर्टिलिटी योग घेतो ना, तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, की ज्याच्यात पोटावर ताण येईल अशी आसनं आपण अव्हॉइड करतो. कारण कसं, की कुठल्या मुलीचं इम्प्लांटेशन फेज चालू असतं. पहिल्या महिन्यात तर आपल्याला कळतसुद्धा नाही. सो जे आता प्लॅन करतायत त्यांना मी सजेस्ट करेन, की तुम्ही डायरेक्ट पोटावर प्रेशर येईल, जसं की धनुरासन आहे किंवा द्रोणासन आहे, अशी आसनं शक्यतो अव्हॉइड करा. जर तुम्ही इमिजिएटली प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर. जर तुम्हाला वेट लॉस करून मग कन्सीव्हकडे जायचं असेल, तर येस तुम्ही सूर्यनमस्कार आणि ह्या प्रॅक्टिसेस करू शकता. पण तुम्ही इमिजिएटली जर प्लॅन
करत असाल बाळासाठी, तर आपल्या क्लासमध्ये आपण युट्रसकडे किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सकडे, सेक्शुअल ऑर्गन्सकडे ब्लड फ्लो जाईल अशा प्रॅक्टिसेस जास्त घेतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही बटरफ्लाय पोझिशन करू शकता, भद्रासन, त्याच्यामध्ये फॉरवर्ड बेंडिंग करू शकता भद्रासनमध्ये. सेतुबंधासन खूप चांगली प्रॅक्टिस आहे. विपरीत करणी मुद्रा मेल फिमेल दोघांची फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी चांगली आहे. आणि प्राणायाममध्ये विचाराल तर अनुलोम विलोम प्राणायाम केलं पाहिजे. त्यामुळे आपलं हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स होतं. म्हणजे आपण जे म्हणतात की समाजाकडून जो ताण येतोय किंवा स्वतःची पण इच्छा अतृप्त राहते आपली, त्याला डिले होतोय. सो हा वेगवेगळ्या ताणाला कोपअप करण्यासाठी योग आणि प्राणायाम खूप मदत करतं. काही जणांना थायरॉईडमुळे कन्सीव्ह व्हायला डिफिकल्ट होतं. सो त्यासाठी जीवाबंद आहे, सिंहमुद्रा आहे, चंद्राभ्यास प्राणायाम आहे. त्यामुळे आपल्या बॉडीतलं टेम्परेचर जे आहे ते बॅलन्स राहतं. कारण कधी कधी पुरुषांच्या शरीरात जर जास्त उष्णता असेल किंवा स्त्रीच्या शरीरात जास्त उष्णता असेल तर त्याचा इम्पॅक्ट क्वालिटी ऑफ स्पर्मवर होतो. तो हीट बॅलन्स करण्यासाठी आपल्याला चंद्राभ्यास प्राणायाम पण खूप इफेक्टिव्ह आहे. ओके. आता नेमकं काय काय करायला पाहिजे आणि काय योगाभ्यास करताना टाळलं पाहिजे हे तुम्ही सांगितलं. पण साधारण याचा काही वेळ देखील ठरवला आहे का, की प्रत्येकाने निदान इतका वेळ तर योगाभ्यास करायलाच हवा? हां, योगाभ्यासाची वेळ अशी दिवसातली पण वेळ मी आधी सांगते. एक तर अर्ली मॉर्निंग जर तुम्हाला शक्य असेल लाईट स्टमक कंडिशनला, मग त्यात तुम्ही गरम पाणी वगैरे जे काही रुटीन आहे, एखादं फळ खाऊन केलं तरी चालेल. कोणाला डायबिटीज BP असेल तर काहीतरी खाण्याची त्यांना गरज असते. सो तुम्ही एखादं फळ खाऊन योगाभ्यास अर्ली मॉर्निंग करू शकता. किंवा जेवल्यानंतर तुम्ही करणार असाल, दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळी जर करणार असाल तर 3 ते 3.5 तासाचं अंतर आपल्याला ठेवलं पाहिजे. आणि योगा अभ्यास कमीत कमी तुम्ही 30 मिनिटं ते 45 मिनिटं केला पाहिजे. आणि तो किती वेळ करतोय यापेक्षा कसा करतोय हे पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता खूप साऱ्या मुली शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करत असतात. सो आम्ही ऑनलाईन जेव्हा योगा क्लास घेतो, सो मी बघतो की एका साईडला त्यांची स्क्रीन सुरू असते जिथून त्या मला दिसतात कशा करतात, आणि साईडला लॅपटॉप असतो जिथून त्या ऑनलाईन काम करत असतात. तर मी त्यांना म्हणते की भले तुम्ही रेकॉर्डिंगनी प्रॅक्टिस करा, पण जेव्हा तुम्ही मॅटवर असता तेव्हा ॲटलिस्ट ती 30 मिनिटं 45 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी द्या. कारण योगमध्ये तुमचं मन इन्व्हॉल्व असणं पण खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रत्येक आसनं करत असताना त्यांना प्राणधारणा करायला शिकवतो. म्हणजे त्यांच्या श्वासावर फोकस करायला सांगतो. म्हणजे आपल्या मनात येणारे विचार, स्पेसिफिकली ओव्हर थिंकिंग खूप होतं या काळात महिलांचं, तर ते ॲटलिस्ट ते 45 मिनिटं तरी कमी होईल आणि त्यांना योगाच्या प्रत्येक आसनाचे मॅक्झिमम बेनिफिट्स मिळतील. सो किती वेळ करायचा तर एक 30 ते 45 मिनिटं केला तरी सफिशियंट आहे. बरोबर. माझ्या अनेक मैत्रिणींना मला जेव्हा कधी मला पॉडकास्ट करायचा असतो, तेव्हा हा प्रश्न विचार असं नेहमी सांगतात. आणि आज तर माझ्याकडे खूप चांगला चान्स आहे, कारण योगा विथ सायली तुम्हाला अनेक जण, मी म्हणेल लाखो तुमचे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामला. अनेक मुली तुम्हाला मेसेज करत असतील की आम्हाला PCOD, आम्हाला PCOS हे त्रास आहेत आणि याची ट्रीटमेंट तर वेगळी चालूच आहे. पण मग योगाच्या मदतीनं आम्ही कन्सीव्ह कसं करू शकतो आणि त्यासाठी वेगळं काही किंवा लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस आणणं फार गरजेचं आहे का? येस, तर त्यासाठी त्रिसूत्री असा आपला फॉर्म्युला असतो, आहार विहार निद्रा. तर आहार म्हणजे तुम्हाला खूप, म्हणजे मी नॅचरोपॅथी फॉलो करते योगसोबत. मग नॅचरोपॅथी काय सांगतं की तुमचे आजी आजोबा काय खायचे ते तुम्ही खा, म्हणजे ते तुमच्या डाएटला सुटेबल आहे. कारण आता आपल्याकडे ज्या मुली योगाभ्यास करतात त्या अमेरिकेत पण असतात, ऑस्ट्रेलियामध्ये असतात. तर तुम्हाला तिथल्या नेचरला जे सुटेबल आहे ते तुम्ही खाऊ शकता. फक्त पॅकेट फूड्स आपण अवॉइड करायला सांगतो, कारण ते काही आपले आजी आजोबा नाही खायचे कोणाचे. सो जेवढं होईल तेवढं आपल्याला पॅकेट फूड अवॉइड करायचे. 2 वेळा ज्या आहेत आपल्याला जेवणाच्या त्या पाळायच्यात. मग जनरली दुपारी 1च्या दरम्यान 1 ते 2 मध्ये तुम्ही जेवू शकता. जेवणाच्या आधी तुम्हाला सलाड खायला पाहिजे. आणि संध्याकाळी जेवढं सूर्यास्ताच्या जवळ तुम्ही जेवाल, म्हणजे मी स्वतः गेले 2 वर्ष दररोज संध्याकाळी 6:30ला जेवते आणि त्यामुळे माझ्या शरीरात खूप चांगला इम्पॅक्ट झाला आहे. तर तुम्हाला भलेही बाकी सगळं काही फॉलो करायला वेळ नसेल तर तुम्ही जस्ट जेवणाच्या 2 वेळा पाळा आणि झोपण्याची वेळ पाळा. आणि झोपायच्या आधी डिजिटल डिटॉक्स फॉलो करा, म्हणजे आहार विहार निद्रा. तर निद्रा आपण किती वेळ घेतोय, आता मी म्हटलं तसं की खूप मुली शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करतात, त्यामुळे बायोलॉजिकल क्लॉक बिघडतं आणि त्यामुळेच PCODचं प्रमाण वाढत चाललं आहे. आता भारतामध्ये पण दर 5 पैकी एका महिलेला PCODचा त्रास असतो. मग गोळ्या घेऊन पिरियड्स येतात, पण त्यावेळेला नेहमी ओव्ह्युलेशन होतं आहे की नाही ते पण एक प्रश्न असतो. कारण ते आपलं जस्ट एंडोमेट्रियल शेडिंग जे आहे ते रिड्यूस होतं, त्यामुळे रक्तप्रवाह सुरू होतो पिरियड्सचा. पण त्यात ओव्ह्युलेशन होतं आहे की नाही हे कळण्यासाठी परत आपण फॉलिक्युलर स्टडी करतो, ओव्ह्युलेशन इंडक्शन करतो. मग त्या गोळ्यांमुळे परत आपल्याला वजन वाढतं. तर हे सगळं बॉडीने ॲडॅप्ट करावं, बॉडी रिसेप्टिव्ह व्हावी, ह्यासाठी योगाभ्यास खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग त्यात आहारातला एक छोटासा बदल जर त्यांना करायचा असेल तर ते म्हणजे लेमन शॉट. म्हणजे
दररोज सकाळी उठल्यावर एकदा गरम पाणी प्यायचं तुम्हाला, त्यानंतर एक अर्धा तासाचा ब्रेक ठेवायचा आहे आणि त्यानंतर लेमन शॉट घ्यायचं. म्हणजे आपलं लिंबू जे आहे ते जस्ट कट करायचं, ते पिळायचं आणि डायरेक्ट घशात ओतायचं. त्यामुळे ते साचलेले ॲसिड आहे आपल्या शरीरातलं. कारण नॅचरोपॅथी काय सांगते की कुठलाही आजार असेल तर त्याचं मेन कारण आहे टॉक्झिन्स. आपल्या शरीरात विषद्रव्य साचून राहतात आणि त्यामुळे आपल्याला कुठलाही आजार होतो. सो तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवायची असेल तर लेमन शॉट हा बेस्ट पर्याय आहे. सो त्या लेमन शॉट नंतर तुम्हाला एक 45 मिनटं काही खायचं नाही, जेणेकरून हे ॲसिड बॅलन्स होईल. आणि त्यानंतर तुम्ही फळं किंवा म्हणजे आम्ही फळं सांगतो जनरली की सकाळचा पहिला ब्रेकफास्ट फळं असलं पाहिजे, जेणेकरून आपलं डायजेशन छान होतं. कारण खूप महिलांना हल्ली कॉन्स्टिपेशनचा पण त्रास असतो आणि कॉन्स्टिपेशन हे खूप साऱ्या आजाराची एक सुरुवात असते. सो ते तुमचं एक्सक्रीशन व्यवस्थित व्हावं यासाठी फळं तुम्हाला मदत करतात आणि त्यानंतर तुम्ही तुमचं रुटीन सुरू करू शकता. सो आहारामध्ये लेमन शॉट आपण ॲड ऑन करू शकतो. याच्यात मला विचारायचं की लेमन शॉट म्हणजे किती लिंबू, अर्धा लिंबू किंवा एक लिंबू? तर सुरुवातीला तुम्ही अर्धा लिंबूपासून सुरुवात करू शकता, पण त्यात पण आमची अट असते की बाबा अर्धा लिंबू तुम्ही खाताय तर अर्धा तुमच्या हस्बंडला द्या किंवा फेकून द्या. मग तो फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी वापरू नका. तर मग एक लिंबापासून पण तुम्ही सुरुवात करू शकता. कारण त्याचे माझ्या सासूबाईंना पण खूप चांगले इम्पॅक्ट पडलेत. म्हणजे त्या युरिक ॲसिडचा तुम्ही त्रास ऐकला असेल की महिलांना 50 नंतर वगैरे युरिक ॲसिडचा पण खूप त्रास होतो. सो त्यांच्यामुळे त्यांचे गुडघे दुखायचे, तर ते ॲसिड बॅलन्स व्हायला लेमन शॉटने खूप फरक झाला असं आम्हाला जाणवतं. मग त्यांनी आता 2-2 लिंबू प्यायला पण सुरुवात केली की अरे लिंबूने मला छान वाटतं. पण सुरुवातीला ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना असं वाटू शकतं की अरे वॉमिटिंग येत आहेत, मला असं ढेकर येतं आहे, तर त्या केसमध्ये त्यांनी आधी गरम पाणी पिऊन वमन करून ते ॲसिड बाहेर काढलं पाहिजे आणि त्यानंतर लेमन शॉट सुरू केला पाहिजे. बरोबर आहे. आता हा प्रयोग अनेक जण करतील, पण सकाळी उठून कधी कधी काही गोळ्या असतात त्या घ्यायच्या असतात किंवा रिकाम्या पोटी गरम पाणी आणि मधही घेतलं जातं. मग अशा वेळेला लेमन शॉट सोबत आपण जर दुसरं काही घेत असू तर ते मग कसं मॅनेज करायचं? हां, म्हणजे ॲक्च्युली मध नॅचरोपॅथीमध्ये रेकमेंड नाही करत. म्हणजे त्यांचं असं म्हणजे नॅचरोपॅथीमध्ये असं म्हणणं असतं की ठीक आहे, म्हणजे घेतात त्यांना ते घेतात. सो आपण थायरॉईडच्या केसमध्ये वगैरे अर्ली मॉर्निंग गोळ्या घ्यायला सांगतात. सो त्या केसमध्ये आपण सांगतो की आधी गोळ्या खा, अर्धा तासाचा ब्रेक ठेवा आणि त्यानंतर तुम्ही लेमन शॉट घेऊ शकता आणि मग लेमन शॉट नंतर तुम्हाला 45 मिनिटं काही नाही खायचे. दॅट्स इट. आता आज आपण नॅचरली कन्सीव्ह करायचं कसं आणि त्यात येणारे वेगवेगळे जे पैलू आहेत त्यावर बोलतोय. त्यात तुम्हाला असं वाटतं का की अनेक कपल्स जेव्हा प्रश्न विचारतात त्यांच्या मनातले, प्रत्येकाची ती पहिली वेळ असते, प्रश्न देखील नवीन असतात, तर यात मिथ्स खूप आहेत किंवा नैसर्गिकरित्या कन्सीव्ह करणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे आणि जितकं सोपं सांगितलं जातं की सकाळी उठून हे करा, या गोष्टी फॉलो करा, ते आमच्याकडून होत नाही. तर त्यात काही मिथ्स तुम्हाला वाटतात का? हां. पहिलं मिथ्स म्हणजे की सगळेजण म्हणतात की तू कसलाही स्ट्रेस घेऊ नको, एकदम स्ट्रेस फ्री राहा. सो हे पण एक मिथ आहे की आपल्या बॉडीची तेवढी कॅपॅसिटी असते काही स्ट्रेस सहन करण्याची. मग स्ट्रेस घेऊ नको, तर मग सगळ्यात पहिले ॲडवाईस देतो की अरे तू जॉब सोडून दे. जॉबमुळे तुला खूप ताण येतोय आणि मग जॉब सोडल्यावर काम करायची एवढी सवय असते. म्हणजे मी एका दाम्पत्यांना घरी जाऊन शिकवायचे. 85 वर्षाचे आजी आजोबा होते. सो ते म्हणायचे की सायली, काम करणं ही तुमच्या पिढीची आर्थिक गरज नाही आहे, ती तुमची बौद्धिक गरज आहे. सो काम करणं सोडलं तर मग ते ओव्हर थिंकिंगचं चक्र सुरू होतं आणि मग परत हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि परत सतत तोच विचार. त्यामुळे स्ट्रेस तुम्ही घेऊ शकता, पण तो कॅल्क्युलेटेड घेतला पाहिजे. जसं की आपल्याला आपली प्रायोरिटी ठरवली पाहिजे की बाबा मी दिवसातले 15-16 तास फक्त कामच करते, माझ्याकडे 45 मिनिटं योगा अभ्यास करायला अजिबात वेळ नाही, तर हे चुकीचं आहे. तुम्ही तुमचं वर्क लाईफ छान बॅलन्स केला पाहिजे, तर थोडाफार स्ट्रेस बॉडी ॲक्सेप्ट करू शकते. सेकंड मिथ म्हणजे की अरे ही स्त्रीचीच जबाबदारी आहे की स्त्रीनेच आता तिच्या डाएटकडे लक्ष दिलं पाहिजे, सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या तिच्याच केल्या पाहिजे, तिनेच ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. सो पुरुष इक्वली रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे आत्ताच्या रिसर्चनुसार 45% मिसकॅरेजचं कारण, अर्ली मिसकॅरेजचं कारण लो स्पर्म काउंट किंवा स्पर्मची मोटिलिटी जी आहे ती चांगली नसल्यामुळे होतात. सो जेव्हा तुम्ही दोघं मिळून प्लॅनिंग स्टेजमध्ये येता तेव्हा दोघांना लाईफस्टाईल चेंज करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला माझा किस्सा सांगायला आवडेल. जेव्हा मी प्रेग्नेंट होते तर नुकतंच लॉकडाऊन संपलेलं होतं, तर आम्ही एका एरियात गेलो, तिकडचे वडापाव प्रचंड फेमस असतात. सो मला असे काही डोहाळे लागले नव्हते,
पण त्या एरियात गेलं म्हणून म्हटलं की वडापाव खायचं आहे. तर माझे मिस्टर कल्पेश सर तर ते नॅचरोपॅथी एक्सपर्ट आहेत, डाएट एक्सपर्ट आहेत. तर ते स्ट्रिक्टली डाएट फॉलो करतात. तर त्यांचं असं आहे की अरे त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं. तर मी म्हटलं नाही मला खायचं आहे. तर त्यांनी अर्धा वडापाव स्वतः खाल्ला आणि अर्धा मला दिला. आणि मी म्हटलं तुम्ही का खाताय? कारण माझ्यासाठी ते पाव खातायत म्हणजे खूप मोठं पाप होतं आहे माझ्याकडून. म्हणजे तुम्ही का खाताय? तर म्हणे अरे मी अर्धा खाल्ला तर माझ्या बाळाला अर्धंच पॉयझन मिळेल. सो मग त्या इन्सिडेंट्सनंतर माझं वडापाव खाणं कम्प्लिटली बंदच झाल्यासारखं आहे. तर मग आपण सोबत असतो ना तर त्या संगतीचा इम्पॅक्ट आपल्यावर खूप जास्त होत असतो. म्हणजे खूप सारे कपल्स रिसेंटली मी एक कन्सल्टेशन केलं तर त्या महिलेला PCOD होता. सो ती सगळं डाएट फॉलो करायची 1-1.5 महिना. पण तिचा नवरा कुठेही ट्रिपला गेला की तो सगळं खायचा आणि दोघांचेच आवडीचे पदार्थ असतात ना ते. मग तिची खूप चिडचिड व्हायची की हा सगळं खाऊ शकतो मी का नाही. मग त्यामुळे ते दोघांनी मिळून फॉलो केलं पाहिजे. म्हणजे जे काही असेल तुम्ही दोघं पॅरेंट्स होणार आहात, तुमचे पण स्पर्म त्यात इन्व्हॉल्व असणार आहेत, तुमचं दोघांचं ते बाळ आहे. सो आई बाबा दोघांची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त गरजेचे आहे. आणि थर्ड मी जाणवतं की अरे योगने काय होणार आहे. योगा म्हणजे सगळेजण म्हणतात योगा से होगा तो होगा. तर म्हणजे आपले स्टुडंट्स असे म्हणतात की योगा से होगा तो होगा असं लास्ट पर्याय म्हणून ते योगकडे येतात. आणि असे खूप सारे कपल आहेत की त्यांना 10-10 वर्ष बाळ झालं नव्हतं, PCOD असेल किंवा बाकी काही कंडिशन्समुळे त्यांना विदिन 3 मंथ्स नॅचरली कन्सीव्ह झालेलं आहे. सो मला सगळ्यांना सांगायला आवडेल जर तुम्ही विश्वास ठेवून योगाभ्यास केलात आणि आम्ही जे छोटे छोटे लाईफस्टाईल चेंजेस सांगतोय ते फॉलो केलं, स्वतःला प्रायोरिटाईज केलं तर तुम्हाला योगने पण इझिली कन्सीव्ह होऊ शकतं. जितक्या पॉझिटिव्हली तुम्ही हे सगळं सांगताय मला वाटतं की अनेक लोक असं मनात विचार करत असतील की आम्हाला हे करायचं आहे किंवा याची सुरुवात करायची आहे, पण ती कुठून करायची आहे हे आम्हाला कळत नाही आहे. तर ती सुरुवात मला वाटतं तुमच्या माध्यमातून नक्कीच होऊ शकते. त्यासाठी छोटे छोटे बदल आहेत ते करायचे आहेत. आता आमच्या प्रेक्षकांना असाही प्रश्न पडेल की मग हे बदल करायचे आहेत पण आम्हाला ना थोडासा गायडन्स हवा आहे किंवा आम्ही जे करतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे सांगायलाच कोणी नाही आहे. तर त्यांना तुम्ही कशी मदत करू शकता? निशंक हो निर्भय हो मनारे असं आपल्या स्वामींच्या प्रार्थनेत सांगितलं जातं. म्हणजे मनातल्या जर शंका गेल्या तर मनातली भीती जाते. मग त्या शंकांचं योग्य निरसन होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तो गायडन्स जो आहे तो प्रॉपर व्यक्तीकडून मिळाला पाहिजे. ना तर मग आपल्याला ॲडवाईस द्यायला तर खूप असतात. म्हणजे खूप साऱ्या मुली ज्या असतात तरी माझ्या बहिणीने असं सांगितलं की अरे आता तुला पिरियड्स नाही आले मग तू प्रेग्नेंटच नाही होणार किंवा तुझे ट्यूब्स ब्लॉक्ड आहेत मग तुला IUIs करायला लागेल. तर हे ज्या शंकांचं निरसन योग्य व्यक्तीकडून असणं मिळणं, त्या एक्सपर्टकडून मिळणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचं वन स्टॉप सोल्युशन म्हणजे आम्ही आमचं पुस्तक आत्ताच रिसेंटली लॉन्च केलं आहे CNC कॉन्फरन्समध्ये, उत्तम संततीसाठी योग. ह्यामध्ये प्लॅनिंग स्टेजमध्ये वाटणाऱ्या ज्या 18 भीती आहेत त्याविषयी तुम्हाला गायडन्स मिळतो. म्हणजे एखादी भीती जर आपल्याला वाटत असेल तर खरंच ती व्हॅलिड आहे की ते जस्ट एक मिथ आहे. तर त्याविषयी आपण भाष्य केलं आहे. ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे योगा फ्लोज मिळतील की त्यामध्ये तुम्ही पिरियड्समध्ये कुठले प्रॅक्टिसेस केले पाहिजे, इम्प्लांटेशन सक्सेसफुल व्हावे ह्यासाठी कुठले प्रॅक्टिसेस केले पाहिजे. वेगवेगळ्या 14 मेडिकल कंडिशन्स आहेत. त्यामध्ये पुरुषांच्या 3 कंडिशन आहेत की लो स्पर्म काउंट, टेस्टोस्टेरॉनची लेवल प्रॉपर नसेल, त्याचबरोबर अर्ली इजॅक्युलेशन, प्री इजॅक्युलेशन असे जे त्रास होतात किंवा महिलांचे आपले PCOD आहे, थायरॉईड इम्बॅलन्स आहे, AMH इश्यू आहे, ब्लॉक फिलोपियन ट्यूब्स किंवा कोणाचा IUI IVF सुरू असेल तर तेव्हा कशी काळजी घेतली पाहिजे, कुठले योगा फ्लो केले पाहिजे, कुठले आहारात कुठले बदल केले पाहिजे ह्याची सगळी माहिती या पुस्तकात दिलेली आहे. सो जे प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत त्यांना हे पुस्तक मार्गदर्शन करेलच. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या कोर्समध्ये एक फ्री मेडिकल कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो. म्हणजे जे आमचे डॉक्टर्स आहेत, सो आमचे डॉक्टर MD आयुर्वेदा, MD होमिओपॅथी डॉक्टर्स असतात. सो ते त्यांचे रिपोर्ट्स बघतात आणि त्यांना एक हँडहोल्ड सपोर्ट देतात. जसं मी म्हटलं की तुम्ही एक्सपर्टला विचारलं पाहिजे की तुमच्या काही मिथ्स असतील मनात तर त्याचं खरंच काय ते आहेत का. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ह्या एका मेडिकल कन्सल्टेशनमध्ये एक मुलगी विचारत होती की मला फिजिकल रिलेशनशिप ठेवायची इच्छाच होत नाही आहे, लग्नाला 1-2 वर्षच झालेत तर मला खूप भीती वाटते. मग आमच्या डॉक्टरांनी तिला विचारलं तुमची थायरॉईड लेवल प्रॉपर आहे का. तर ती म्हणाली नाही, थायरॉईड लेवल इम्बॅलन्स आहे माझी. मग आमचे डॉक्टर म्हणाले की हां थायरॉईड इम्बॅलन्स असेल तर असं होऊ शकतं. तर तिला ते खूप बरं वाटलं. कारण ती म्हणाली गायनॅकला हे विचारू शकत नव्हते कारण प्रत्येक वेळेला कन्सल्टेशनला नवरा सोबत असायचा. मग त्या असं विचारलं तर मग त्याला त्याच्यावर डाऊट येईल आणि मग परत आमच्या रिलेशनवर त्याचा काही इम्पॅक्ट नाही ना होणार. पण जेव्हा तिला कळलं की हां हा थायरॉईडचा इश्यू आहे
तिने त्या रिलेटेड स्पेसिफिक योगासनं वगैरे केली, तिचा तो इश्यू रिझॉल्व्ह व्हायला हळूहळू मदत होते आणि आता त्यांचं रिलेशनशिप पण खूप छान आहे. सो ते शंकांचं प्रॉपर निरसन करण्यासाठी एक प्रॉपर कन्सल्टेशन मिळणं खूप गरजेचं आहे. तर ते काम आमचे डॉक्टर्स, आमच्या टीममधले डॉक्टर्स करतात. आणि त्या पलीकडे जाऊन मी एक सांगेन की जर ॲज पर WHO तर तुमचं वय 35च्या आत आहे, तर तुम्ही लगेच कुठल्या टेस्ट नाही केल्या पाहिजे. लग्न झाल्यावर ॲटलिस्ट 1 वर्ष किंवा जेव्हा तुम्ही प्लॅन करायला सुरुवात करताय, ॲटलिस्ट 1 वर्ष तुम्ही स्वतःला प्रॉपर वेळ दिला पाहिजे. नॅचरल इन्स्टिंक्ट फॉलो केल्या पाहिजे. जसं आपण आता फॉलिक्युलर स्टडी वगैरे करून त्याच दिवशी फिजिकल रिलेशनशिप ठेवतो. मग त्यामुळे ती नॅचरल इंटिमेसी कुठेतरी हरवत चाललेली आहे. त्याला जस्ट बाळ हवं आहे म्हणून करतोय असं न करता तुम्ही तुमचा जो नॅचरल ऑरा आहे किंवा नॅचरल इन्स्टिंक्ट आहे ती फॉलो केली पाहिजे. ॲटलिस्ट 1 वर्षामध्ये कंटिन्युअस 12 सायकल. नंतर ते म्हणतात 1 वर्ष प्रयत्न करतोय, पण एका वर्षात रिलेशनशिप किती वेळा ठेवला, तर ते उत्तर असणार आहे 3-4 वेळा. तर असं न करता WHO प्रमाणे तुमचं वय 35च्या आत आहे, तर ॲटलिस्ट 1 वर्ष कन्सिस्टंट तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आणि तरीही तुम्हाला रिझल्ट्स नाही मिळत आहेत, तर तुम्ही काही टेस्ट वगैरे केल्या पाहिजे. मग त्या कुठल्या टेस्ट केल्या पाहिजे, काय केल्या पाहिजे, हे आमचे डॉक्टर 1-on-1 सांगतात. आणि योगाभ्यास तुम्ही ज्या मुली लग्नाच्या आधीपासूनच सुरू करतात किंवा प्लॅनिंग स्टेजमध्ये करतात, त्यांची गर्भधारणा पण इझिली होते, त्यांची डिलिव्हरी पण इझी होते. मला स्वतःला लग्नाच्या 1 वर्षात बाळ झालं आहे आणि माझी नॉर्मल डिलिव्हरीसुद्धा झाले. सो योगाचे बेनिफिट्स आम्ही स्वतः आमच्या घरात अनुभवतोय. बरोबर आहे. आणि मला या पुस्तकाबद्दल आणखीन विचारायला आवडेल, की जे प्रेक्षक आत्ता आपल्याला पाहतात आणि त्यांना हे पुस्तक हवं असेल, तर ते कसं मागवू शकतात हे हे पुस्तक? ॲमेझॉनवर अवेलेबल आहे पुस्तक. सो अच्छा. आपण लिंक खालती डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकतो त्यांच्यासाठी. सो ॲमेझॉनवरनं तुम्ही इझिली हे पुस्तक ऑर्डर करू शकता. ओके. त्यामुळे आता ज्या प्रेक्षकांनी हे पुस्तक आत्ता तुम्ही पॉडकास्टमध्ये पाहतायत आणि तुम्हाला जर ते ऑनलाईन मागवायचं असेल, तर ॲमेझॉनवरती हे पुस्तक अवेलेबल आहे. लिंक तुम्हाला दिसते आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा. त्यामुळे हे पुस्तक ऑर्डर करून ज्यांना मॅमशी संपर्क साधणं किंवा लगेचच त्यांना भेटणं शक्य नसेल, तर आधी हे पुस्तकही तुम्ही वाचू शकतात. यातूनही तुमच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. तर आता योगाबद्दल आपण इतकं बोलतोय, याच योगामध्ये मगाशी तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे उपवासाचा, की उपवास केल्याने सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्या शरीरातल्या आहेत त्या आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. बॉडी आपली डिटॉक्स होते. तर हा उपवास नेमका करायचा कसा? कारण आम्हाला उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, वेफर्स, लस्सी असे बरेचसे पदार्थ दिसतात. तर नेमकं आपण काय करायला हवं? येस, परफेक्ट. सो नॅचरोपॅथीनुसार जर आम्ही नॅचरोपॅथी रेकमेंड करतो. सो नॅचरोपॅथीनुसार उपवासाचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पाण्यावर उपवास करू शकता, की 1 दिवस फक्त गरम पाणी, पण ते कंटिन्यू बॉडीला हायड्रेट ठेवायचं. किंवा फळांवर उपवास करू शकता, रसहार करू शकता, मग त्यात भाज्यांचे ज्यूस तुम्ही पिऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही ताकावर पण उपवास करू शकता, पण तो 1 दिवस सफिशियंट आहे. सो आम्ही जनरली आमच्या घरात किंवा आमच्या स्टुडंटला असं सांगतो, की एकादशीला तुम्ही उपवास करा. म्हणजे एकादशी कशी 15 दिवसातून एकदा येते. सो दिवसभर तुम्ही फळं खाऊन संध्याकाळी जेवू शकता किंवा दुपारी तुम्ही जेवून, म्हणजे आमच्या स्टुडंटला आम्ही असं सांगतो, की दुपारी तुम्ही जेवा, त्यानंतर तुम्ही उपवास सुरू करा आणि नेक्स्ट डे आम्ही त्यांच्याकडनं वमन शुद्धिक्रिया करून घेतो. सो ह्यामुळे बॉडी डिटॉक्स होते. पण आमच्या उपवासामध्ये चहा, कॉफी, तुम्ही जे पदार्थ उल्लेख केलेत ते काहीही चालत नाही. तुम्हाला जेवढी तुम्ही फळं खाल ना, त्यामुळे बॉडीचा फायबर कंटेंट्स वाढतो आणि त्यामुळे बॉडी छान डिटॉक्स व्हायला, म्हणजे जे टॉक्झिन्स आहेत ते फायबरसोबत बाहेर पडायला खूप मदत होते. किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर पाण्यावरचा उपवास पण बेस्ट आहे, पण तो 1 दिवस सफिशियंट आहे. एका दिवसापेक्षा जास्त दिवस तुम्ही उपवास करताय, तर मग तुम्ही आश्रमात जाऊन किंवा कुठेतरी जे उपवासासाठी गायडन्स देतात असे आश्रम आहेत नॅचरोपॅथी बेस्ड, तर तिथे तुम्ही राहून तो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपवास केला पाहिजे. बरोबर आहे. उपवासाबद्दल तर खूप सारे गैरसमज आपल्याकडे अजूनही आहे. ताकाचा तुम्ही उल्लेख केला, तर ताकसुद्धा एक 4-5 दिवस किंवा 7 दिवस आपण प्यायला हवं, जेणेकरून आपली जी बॉडी आहे ती डिटॉक्स होईल. असा मध्यंतरी एक रील खूप व्हायरल झाला होता आणि त्याबद्दल खूप गैरसमज आणि अगदी अनेक डॉक्टर्ससुद्धा एकमेकांना याबद्दल बोलत होते, की हे करायला हवं, हे करायला नको. तर नेमकं आपण म्हणूयात आयुर्वेदामध्ये किंवा नॅचरोपॅथीमध्ये काय सांगितलं? योगमध्ये सांगितलं जातं अति सर्वत्र वर्जयते. सो जे काही आहे ते आपण प्रमाणात केलं पाहिजे. जसं की मी अजून पण आमच्या घरात, आणि मी प्रेग्नंट असताना तर दररोज दुपारी 3:30 वाजता माझे मिस्टर, आमची वेळा ठरलेल्या होत्या, सो ते रोज स्वतः माझ्यासाठी ताक घुसळायचे आणि त्यावेळेला ते गायत्री मंत्राचं चॅन्टिंग करायचे, की ते संस्कार ताकावर होतात. सो तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये, आम्ही आमच्या प्रेग्नंट स्टुडंटला पण सांगतो, डेली रुटीनमध्ये ताक घेतलं पाहिजे, पण रोज त्याचा उपवास करणं तुमच्या बॉडीला सूट होईल की नाही ते बघायला पाहिजे. कारण प्रत्येकाची आयुर्वेदानुसार
त्याच्यानुसार प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे. सो तुमच्या प्रकृतीला ते सूट होतं आहे की नाही, तुमची कुठली प्रकृती आहे, कफदोष आहे की वातदोष आहे, तर ते तुम्हाला चेक करायला लागेल. सो फर्स्ट तुम्हाला तुमच्या आयुर्वेदिक एक्सपर्टला भेटायला लागेल, त्यांच्याकडनं तुमची प्रकृती जाणून घ्यायला लागेल आणि त्यानंतरच तुम्ही असे उपवास सुरू करू शकता. पण येस, डेली बेसिसवर तुम्ही एम्प्टी स्टमक ताक घेताय तर ते तुमच्या प्रोबायोटिक्स असल्यामुळे त्याचे तुमच्या बॉडीला खूप चांगले बेनिफिट्स मिळतात, तर ते तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. समजा खूप प्रयत्न करून सुद्धा आम्हाला नॅचरली कन्सीव्ह होत नाही आहे, तर कुठेतरी असं वाटायला लागतं की माझ्या शरीराने मला धोका दिला आहे किंवा माझं शरीर या गोष्टीसाठी मला साथ का देत नाही आहे. मग अशा वेळेला आपण आपली मानसिक अवस्थासुद्धा कुठेतरी ढासाळू शकते असं पाहतो. तर या परिस्थितीत आपण काय करायला हवं? शरीर आणि मनाचं खूप चांगलं नातं असतं. ॲक्च्युअली जेव्हा आपण कॉलेजमध्ये वगैरे असतो तेव्हा शरीर सिग्नल द्यायला सुरुवात करतं की बाबा आपली लाईफस्टाईल बिघडली किंवा आपण नुकताच जॉबला लागलो की आपण फर्स्ट प्रायोरिटी आपल्या करिअरला देतो. मग जेवणाच्या पण वेळा फिक्स नसतात, झोपण्याच्या वेळा फिक्स नसतात. तेव्हा कुठेतरी पिरियड सायकलमध्ये आपल्याला बदल दिसायला लागतात किंवा मी म्हटलं की कॉन्स्टिपेशन कुठेतरी व्हायला लागतं. नंतर की अरे आज 5 दिवसाच्या ऐवजी 3च दिवस फ्लो झाला, आता माझा फ्लो कमी होत चालला आहे. पण तेव्हा आपण म्हणतो की अरे चल 2 दिवस वाचले, आता 2 दिवस आपल्याला टेन्शन नाही. तेव्हा आपण इग्नोर करतो आणि मग जेव्हा आपण प्लॅनिंग स्टेजमध्ये येतो, 1 वर्ष होतात, 2 वर्ष होतात आणि तरी बाळ होत नाही, आपल्या मैत्रिणीला होतं, आपण कंपॅरिझन लगेच स्टार्ट करतो की अरे माझ्या कलिगचं तर 6 महिन्यापूर्वी लग्न झालं आणि तिला लगेच गुड न्यूज मिळाली, मलाच का नाही, आणि मग आपण शरीराला ब्लेम करायला लागतो. सो त्या सगळ्या इमोशन्स ज्या आहेत त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर, आपल्या सेल्सवर डीप डाऊन कुठेतरी होतो. मग ते अजून गोष्टी वर्स होत जातात. आपण सुरुवातीला अफर्मेशन्समध्ये बघितलं की जे आपण रोज अफर्मेशन्स ऐकतोय त्याचा आपल्या बॉडीला खूप चांगला इम्पॅक्ट होत असतो. पण सेम वेज आपण सतत आपल्या शरीराला ब्लेम करत राहिलो तर शरीर म्हणतं की अरे थांब, माझ्यावर पण तू विश्वास ठेव, तू जे करतेस त्याचे तुला रिझल्ट्स मिळणार आहेत, पण थोडे पेशन्स ठेव. तू पेशन्स ठेवलेस तर नक्की तुला गुड न्यूज मिळणार आहे तुझी, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तर अशा केसमध्ये आपण आपल्या जे प्रयत्न करतोय, मग तुम्ही IUI-IVF करत असाल, तुम्ही कुठलीही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत असाल, योगाभ्यास करत असाल, सो त्या केसमध्ये तुम्हाला जस्ट तुमच्या बॉडीवर विश्वास ठेवायचा आहे. आम्ही त्या बाळासाठी प्रार्थनासुद्धा घेतो, ती पण खूप गोड आहे. तर तुम्ही स्वतःच्या बॉडीवर विश्वास ठेवायचा आहे, तिला आशीर्वाद द्यायचा आहे, तथास्तु, आणि तुमच्या विश्वासावर तुम्हाला तुम्हाला तुमची मोस्ट अवेटेड गुड न्यूज नक्की मिळवून देईल. अशी कोणती लाईन किंवा अशा कोणत्या ओळी, प्रार्थना आहे का की ज्यांना कन्सीव्ह करायचं आहे त्या वाटेवरती ते कपल आहे की रोज सकाळी उठल्यानंतर ही प्रार्थना ही तुम्ही केलीच पाहिजे? म्हणजे आम्ही आमच्या क्लासमध्ये दररोज ही प्रार्थना घेतो आणि त्यामुळे त्या जस्ट फर्स्ट डे तरी असला त्या कपलचा तरी त्यांच्यात ती पॉझिटिव्हिटी वाढते. सो मी तुम्हाला ती सांगते. सो आम्ही फील करून म्हणतो. सो ते म्हणताना आमच्याकडे अशी पद्धत आहे की आम्ही एक हात हृदयावर ठेवायला सांगतो, एक हात ओटीपोटावर, आणि पुरुषांनी त्या उजव्या हाताने आपल्या बायकोच्या पाठून हृदयावर हात ठेवायचा. म्हणजे आपण 3 हृदय कनेक्ट करतोय, गर्भाचं, आपलं स्वतःचं आणि आपल्या हजबंडचं. सो ती प्रार्थना आहे: हे प्रिय बाळा, तू चेतना स्वरूपात आता जिथे कुठे आहेस तिथून लवकरात लवकर माझ्या गर्भात, आपल्या घरात प्रवेश कर. तुझा जन्म या विश्वाच्या कल्याणासाठी होत आहे. त्यासाठीच तुझे आई बाबा प्रयत्नशील आहेत. आमच्या प्रयत्नांचा, आमच्या प्रार्थनेचा, आमच्या प्रेमाचा स्वीकार कर आणि एक आनंदी, आरोग्यसंपन्न, दीर्घायू बाळ म्हणून आमच्या पोटी जन्माला ये. मग आपण त्यांना सांगतो की युनिवर्स तुम्हाला आशीर्वाद देतोय. सो उजवा हात आपल्या डोक्यावर ठेवायचे आणि 3 वेळा म्हणायचे: तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तर ह्यामुळे पूर्ण शरीरातली एक पॉझिटिव्हिटी वाढते, एक चैतन्य वाढतं. अगदीच, म्हणजे ऐकतानाच इतकं भारावून गेल्यासारखं आणि वातावरणामध्ये सुद्धा मला वाटतं की एक नवं चैतन्य निर्माण झाल्यासारखं हे फिलिंग आहे. आणि जे खरंच कन्सीव्ह करतायत आणि जे कपल आत्ता ज्यांनी ही प्रार्थना पाहिली आहे ते नक्कीच हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करतील यात शंका नाही आहे, कारण इतकं हे पॉझिटिव्ह मला वाटलेलं आहे. तर असं सुद्धा होतं ना की प्रयत्न तर सुरू आहेत पण कुठेतरी अपयश येत आहे, पण तरीसुद्धा ज्यांनी आशा सोडलेली नाही आहे त्यांना तुम्हाला काही सांगायचं आहे का?
सो तुम्ही तुमच्या आतल्या इनर इन्स्टिंक्टवर तुम्ही फोकस करा. लोकं तुम्हाला खूप भेटतील, की जे तुम्हाला निगेटिव्ह बोलतील किंवा तुम्हाला खूप सारे वेगवेगळे ऑप्शन सजेस्ट करतील. "अरे नाही होत आहे, तू हे कर, ते कर, ते कर." पण तुम्ही तुमच्या आतल्या इन्स्टिंक्टवर फोकस ठेवा. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला कशातून पॉझिटिव्हिटी मिळते? ते तुम्ही स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या मनावर विश्वास ठेवून करत राहा. योग्य वेळी योग्य गोष्टी होणार आहेत, पण ती योग्य वेळ येईपर्यंत योग्य प्रयत्न सुरू ठेवा. नक्की तुम्हाला युनिव्हर्स तथास्तु म्हणेल. बरोबर. आणि याच्याशीच निगडीत तुमचा 90 डेजचा एक प्रोग्रामसुद्धा आहे, ज्याचा लाभ आत्तापर्यंत हजारो कपल्सने घेतलेला आहे. तर या 90 डेजच्या एक माइंडफुल प्रोग्राममध्ये नेमकं तुम्ही काय करता? आपला 90 डेज माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम असतो. तर त्याच्यामध्ये मंडे टू फ्रायडे आपण योगाभ्यास घेतो. ते कपल्ससाठी असतात, दोघांसाठी असतात. एकटी महिला पण जॉईन करू शकते किंवा दोघं मिळून जॉईन करू शकतात. सो त्यात फर्टिलिटी स्पेसिफिक आसनं असतात, ज्यामुळे आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला प्रॉपर ब्लड सप्लाय मिळेल. देन इमोशनल वेलबिंग सेशन्स असतात त्याच्यामुळे, ज्यामुळे ह्या जी जर्नी आहे त्यामध्ये होणारी चिडचिड, फ्रस्ट्रेशन, आपल्याला नेहमी आनंदी कसं राहता येईल. कारण पहिल्या महिन्यात तुम्हाला दिवस गेलेत, तर पहिल्या महिन्यात आपल्याला कळत पण नाही. पण आपल्या इमोशनचा आपल्या बाळावर खूप इम्पॅक्ट होत असतो. सो जेव्हा तुम्ही कन्सीव्ह करत असता, तर त्या जर्नीमध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी आम्ही इमोशनल वेलबिंगचे सेशन्स घेतो. त्यासोबतच आपण तुमच्याकडनं शुद्धिक्रिया करून घेतो. नॅचरोपॅथी बेस्ड शुद्धिक्रिया ऑनलाईन पद्धतीने शिकवल्या जातात. त्यामुळे तुमची बॉडी छान डिटॉक्स होते. क्वालिटी ऑफ एग, क्वालिटी ऑफ स्पर्म इम्प्रूव्ह व्हायला मदत होतात आणि त्यामुळे बाळाचं आरोग्य उत्तम राहण्याचे चान्सेस वाढतात. त्यासोबतच एक फ्री मेडिकल कन्सल्टेशन आपण कॉल तुम्हाला प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आमचे MD आयुर्वेदा, MD होमिओपॅथी डॉक्टर्स समजून घेतात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ते म्हणजे मॅनिफेस्टेशन. त्यांना मॅनिफेस्टेशन टेक्निक्स शिकवल्या जातात. सो फक्त बाळ होणं, फक्त कन्सीव्ह करणं असं गोल न ठेवता आपला गोल आहे एका आनंदी, आरोग्यसंपन्न आणि दीर्घायू बाळाला जन्म द्यायचा. सो त्या दृष्टीने त्या गोलला अलाइन करून हा सगळा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. डाएट कन्सल्टेशन पण ह्यात आपण प्रोव्हाइड करतो. ओके. त्यामुळे हाच माझा प्रश्न होता, की हे सगळं आम्ही करतोय, पण डेली रुटीनमुळे किंवा जॉबमुळे जर खाणं-पिणंच बाहेरचं होत असेल, तर मग पुढे कसं करायचं? पण डाएटचंही मार्गदर्शन. येस, या डाएटचं पण मार्गदर्शन असतं आणि आम्ही सांगतो की तुम्ही स्वतःला प्रायोरिटाईज करायचं आहे. कारण पुरणपोळी बनवायची असेल तर वेळ लागतो. सो तो वेळ तुम्हाला स्वतःच्या शरीराला द्यायचा आहे. बरोबर आहे. आणि प्लॅनिंग स्टेजमध्ये या कपल्ससाठी तुम्ही काही प्रोग्रामसुद्धा आयोजित करतात. आत्ताच तुमचा एक खूप मोठा प्रोग्राम पुण्यामध्ये सुद्धा झाला, ज्याला लोकमत सखी देखील उपस्थित होती. तर नेमकं या प्रोग्राममध्ये काय होतं? आपण आता रिसेंटली कन्सीव्ह नॅचरली कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये 1200 कपल्सनी सहभाग घेतलेला. सो सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि त्यांना सगळ्यांना खूप आवडली ती कॉन्फरन्स. त्या व्यतिरिक्त आपण लोणावळा, अलिबाग, ऋषिकेश अशा ठिकाणी वेगवेगळे रिट्रीट्स घेतो. मग त्यात काय होतं की कपल्सना प्रत्यक्ष आम्हाला भेटता येतं. त्यांना त्यांच्या रुटीनमधून एक ब्रेक मिळतो. प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्या अडचणी अजून चांगल्या पद्धतीने समजून घेता येतात आणि मग त्यांना तसं वन ऑन वन कन्सल्टेशन किंवा मार्गदर्शन त्यांना करता येतं. आणि त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जसं म्हणजे आता आपण सगळे प्रयत्न करतोय, पण शेवटी योग येणे खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी आपण त्यांच्याकडनं आध्यात्मिक गोष्टीसुद्धा करून घेतो. म्हणजे दशरथ महाराजांनी जसं रामाच्या प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला, तर तो तर खूप मोठ्या लेवलला होता आणि एक्झॅक्टली कसा केला आपल्याला माहिती नाही. पण आपल्या अध्यात्मानुसार तुम्ही जर सप्तशतीची उपासना केली तर तुमचा शुक्र धातू बॅलन्स होतो, जो की आयुर्वेदानुसार फर्टिलिटीसाठी बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. सो त्यासाठी आपण त्यांच्याकडनं यज्ञ करून घेतो. सो या यज्ञामुळे त्यांच्यामध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी येते आणि त्यातून पण त्यांना चांगले रिझल्ट्स मिळतात. सो मग रिट्रीट नंतर खूप जणांना गुड न्यूज मिळाले असं प्रमाण पण खूप वाढले. कारण तो एक मेंटल ब्रेक मेन म्हणजे त्यांना मिळतो आणि एक आध्यात्मिक उन्नती पण त्यांची छान होते. बरोबर आहे. आणि या सगळ्या कन्सीव्हच्या प्रवासामध्ये आपण असं नेहमी म्हणतो, की आपण जे वागतोय, जे बोलतोय, ते आपलं बाळसुद्धा ऐकत असतं. तर या 9 महिन्याच्या प्रवासात सुद्धा एखाद्या कपलला किंवा एखाद्या महिलेला असं होतंय, की माझे हार्मोन्स बदलत आहेत, त्यामुळे कदाचित माझी चिडचिड होते किंवा काय गोष्टी कराव्यात आणि काय करू नयेत हे मला कळत नाही आहे. तर अशा वेळेला आपल्या मैत्रिणींना पण कसा सपोर्ट दिला जातो? आमच्या इथे अशी सिस्टम आहे की समज तुम्ही आहात आणि तुम्हाला गुड न्यूज मिळाली की आमच्या डॉक्टर्स तुम्हाला लगेच गुड न्यूज कॉल करतात. तुम्हाला पहिले 3 महिने कशी काळजी घ्यायची हे सांगितलं जातं. कारण ते 3 महिने खूप क्रुशियल असतात तुमचे, म्हणूनच आपण 3 महिने कोणाला सांगत नाही. सो ती काळजी कशी घ्यायची तुम्हाला सांगितलं जातं. आणि तुमच्या गायनॅकच्या परमिशननी, कारण प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगवेगळी असते, तर आपण गायनॅकची परमिशन घ्यायला सांगतो. कारण ते प्रॉपर सोनोग्राफी करून तुमची प्लॅझेंटाची पोझिशन कशी आहे ते वेगळे ठरवून त्यांना परमिशन देतात. आणि मग त्यानंतर त्यांच्यासाठी
त्यासाठी प्रेग्नन्सी स्पेसिफिक योगा अभ्यास आपल्याकडे आहेत 9 महिन्यासाठी किंवा रॅदर दॅन 8 महिन्यासाठी जेव्हा कळतं तेव्हापासून. आणि त्यासोबतच आपण त्यांना स्पेशल गर्भसंस्कार कोर्सेस पण प्रोव्हाइड करतो. त्यात त्यांना वेगवेगळे मंत्र चॅन्टिंग शिकवले जातात. आपली रामरक्षा आहे, भगवद्गीता आहे, गणेश स्तोत्र म्हणजे अथर्व शीर्ष आहे, असे वेगवेगळे स्तोत्र आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. ते त्यांच्या बाळासाठी बुद्धिवर्धन स्तोत्र असतं. तर हे सगळं त्या महिलेला शिकवलं जातं. कारण आई शिकली तरच आपण ती बाळाला जाऊन पुढे जाऊन शिकवू शकते. आणि त्यासोबतच तिचं मेंटल हेल्थ छान राहावे यासाठी वेगवेगळे इमोशनल वेलबिंगचे सेशन्स आम्ही त्या काळात पण घेतो. बरोबर आहे. त्यामुळे आज मला या पॉडकास्टमधून एक गोष्ट आता कळली आहे, की अनेकांचं स्वप्न असतं ज्यांना कन्सीव्ह करायचं आहे, की माझं बाळ हे असं असं हवं, त्याचे डोळे असे हवेत. अनेक महिलांची इच्छा असते त्याचे डोळे हिरवे, निळे, घारे डोळे असावे किंवा नाक अगदी माझ्यासारखं सरळ असावं, असे अनेक आपल्या कल्पना असतात. हे सगळं केवळ बोलून आणि चांगल्या भावनेने होऊ शकतं. त्यासाठी फक्त योग्य मार्गदर्शन हवं आहे आणि हेच मार्गदर्शन तुम्हाला जर हवं असेल तर स्क्रीनवर आत्ता तुम्हाला नंबर दिसतोय. त्याचबरोबर योग विथ सायली हे मॅमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्यालाही तुम्ही फॉलो करू शकता आणि थेट तुमच्या मनातला जो प्रश्न आहे तो तुम्ही मॅमला विचारू शकता. कारण आपल्या सगळ्यांनाच मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे हजारो व्हिडिओज त्यांच्या अकाउंटवर आहेत. केवळ तुम्हाला ते पाहायचे आहेत, तुमच्या मनातला प्रश्न विचारायचा आहे आणि आनंदाने या जगामध्ये तुम्हाला जे बाळ आणायचं आहे ते तुम्ही नक्कीच आणू शकता. आज मला इतकं पॉझिटिव्ह वाटतंय तुमच्याशी बोलून, कारण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्या आजूबाजूला घडत असतात. आपणही कोणाचं तरी बघून ते करतो, पण त्याची टेक्निक आपल्याला माहीत नसते. तर तुमच्या माध्यमातून आज आम्हाला हे सगळं कळलेलं आहे. आणि योगा से ही होगा हे म्हटलं जातं ते काही खोटं नाही आहे. त्याची सुरुवात मला वाटतं माझ्यापासूनच आपण आजपासूनच करायला हवी, ज्याची नितांत गरज आहे. काम, नोकरी, व्यवसाय हे होतच राहणार आहे. वेळ काढणं खूप गरजेचं आहे. सो ते सगळं करा. आणि आज तुम्ही त्या आलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं. तुमचे मनापासून आभार. थँक्यू. मला पण खूप मज्जा आली तुमच्याशी, आपल्या ऑडियन्सशी इंटरॅक्ट करून. थँक्यू सो मच. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तुम्ही आम्हाला DM करू शकता. मी आणि माझी टीम नक्की ते रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.